रोहा शहरातील अत्याधुनिक पद्धतीच्या सुसज्ज परिपूर्ण स्वरूपात नव्याने बांधण्यात आलेल्या डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृहाचं भव्य उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील क वर्ग नगरपालिकेत होत असलेल्या सुसज्ज अत्याधुनिक नाट्यगृह शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी कला आणि सांस्कृतिक रसिक प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे। या उद्घाटनानिमित्त रोहा शहरात नव चैतन्य निर्माण झाले। 12 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाट्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या उद्घाटन सोहळ्यात जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। या उद्घाटन सोहळ्यासंदर्भात माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी माहिती दिली आहे। ती इमारत आता जवळपास ती वास्तू पूर्णत्वास गेलेली आहे आणि अत्याधुनिक पद्धतीने सुसज्ज असं शहरातील आपल्या हक्काचं नाट्यगृह हे परिपूर्ण स्वरूपात आपल्या सर्वांच्या रसिकांच्या सेवेशी आता येत्या 12 सप्टेंबरला राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तटकरे साहेब असले, आदित्यही असतील, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे कला क्षेत्रातील दिग्गज कलाकार असतील यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम आपण नियोजित केलेला आहे। त्या वास्तूच्या संदर्भात सांगायचं झालं तर आज तिथे अत्याधुनिक पद्धतीची साऊंड, लाईट ही व्यवस्था आपण केलेली आहे। तिथे बसण्याची आसन व्यवस्था आहे ती आधी 800च्या आसपासची होती, आता सुमारे 825 ते 830 प्रेक्षक एका वेळेला एखादा कार्यक्रम पाहता त्यांना येईल अशा प्रकारची आसन व्यवस्था आपण करण्यात आलेली आहे। मुंबई, पुणे, इतर महानगरामध्ये जशा प्रकारचं नाट्यगृह असतं किंवा ऑडिटोरियम असतं त्यात तोलामोलाचं आज क वर्ग नगरपालिका जेवढ्या आपल्या महाराष्ट्रात आहेत त्याचं स्वतःचं हक्काचं सुसज्ज असं नाट्यगृह आपल्याला आपल्या सेवेसाठी 12 तारखेपासून उपलब्ध होत आहे। त्याला धरून आपण वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा ठेवतोय। ताईंनी पुढाकार त्याच्यामध्ये घेतला आणि उद्घाटन होऊन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कलाकारांना, नाट्य क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांना सुद्धा या बाबतीतली माहिती व्हावी याकरता आपण 5 दिवस 12 ते साधारण 17 तारखेपर्यंत आपण नाट्य महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण आयोजित केलेला आहे। विविध नाटकं असतील, त्याचबरोबर संगीत रचने असतील, असे वेगवेगळे आपण कार्यक्रम त्या निमित्ताने ठेवतो। त्याची सुद्धा माहिती मी आपल्याला निश्चितच पोचवेल। त्याचे पासेस सुद्धा आपण सर्व पत्रकार मित्रांना व्यवस्थितरित्या पोचवण्याचा प्रयत्न माझ्या हक्काचा राहील। पण याच्यातनं रोह्यातील प्रेक्षकांना, विशेष करून आपल्या भागात अनेक अशा संस्था आहेत ज्या या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना सुद्धा एकरूप करून त्यांना सुद्धा बरोबर घेऊन ही असलेली वास्तू ही कशा पद्धतीने भविष्याच्या कालखंडामध्ये चालती बोलती राहील, अधिकचे नाटकं, अनेक वेगवेगळे प्रयोग, इथे कलाविष्कार कशा पद्धतीने रोहेकरांसाठी उपलब्ध करून देता येईल हा आमचा प्रामाणिकपणाने प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे। आपल्या माध्यमातून रोह्यातील आणि रायगड जिल्ह्यातील प्रेक्षकांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण 12 तारखेचं उद्घाटनाचं देतो। त्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गेले अनेक वर्ष ज्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं असं एक नाटक याआधी स्वर्गीय एक दिग्गज कलाकार विजय चव्हाण साहेब यांनी त्या नाटकामध्ये काम केलं होतं, ते म्हणजे मोरूची मावशी। आणि आता गेले 25 वर्षाहून अधिक कलामंच आणि चित्रपट याच्या माध्यमातून ज्यांनी आपली एक वेगळा ठसा उमटवला आहे असे भरत जाधव साहेब हे त्या मोरूच्या मावशीमध्ये मुख्य भूमिका साकारतात। त्यामुळे त्यांचा पहिला प्रयोग आपण त्या दिवशी ठेवलेला आहे, त्याचं सुद्धा आमंत्रण मी आपल्या माध्यमातून देतो। दुसऱ्या दिवशी आपण वजनदार हे नाटक एक अलका कुबल
ह्या मराठी स्टार आहेत त्यांचा एक आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. तो विशेष करून त्या दिवशी आम्ही फक्त महिला भगिनींसाठीच तो कार्यक्रम आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी कोकण कन्या बँड यांचा ज्या कोकणातील मुली आहेत त्यांनी एक वेगळा एक बँड निर्माण केला आहे. जुनी गाणी नवीन गाणी याचं फ्युजन करून हे नव्या जुन्याचं संगम करत तो एक बँड निर्माण केला. त्यांचा आपण एक कार्यक्रम ठेवला आहे. चौथ्या दिवशी भद्रकाली प्रोडक्शनच्या माध्यमातून मच्छिंद्र कांबळे साहेबांनी अनेक नाट्य त्या ठिकाणी कार्यक्रम सादर केले. पण नव्याने जो आज राज्यभरामध्ये जो सध्या गाजतोय तो म्हणजे देव बाभळी हा याचा नाट्यप्रयोग आपण चौथ्या दिवशी ठेवलेला आहे. आणि पाचव्या दिवशी ज्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वेगवेगळे रेकॉर्ड्स केलेत असे दिग्गज कलाकार प्रशांतजी दामले यांचं नाटक शिकायला गेलो काही असं एक नाटक हे पाचव्या दिवशी आपण त्याचं आयोजन केलेलं आहे. त्याचे पासेस आणि इतर गोष्टी त्याचं वाटप जरूर आम्ही करू. पण आपल्या माध्यमातून सुद्धा रोह्यातील आणि तालुक्यातील विभागातील सर्व रसिकांना ती माहिती पोचावी हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश. 12 तारखेला आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी संध्याकाळी 5 वाजता तो होणार आहेच. त्यावेळेस सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.